हॅलो नमस्कार. तर चला आज ना आपण एक मस्त अशी झटपट बटाट्याची रस्सा भाजी बघूया, ज्याच्यासाठी आपल्याला अजिबात वाटणाची गरज पडणार नाही कुठल्याही, आणि एकदम पटकन बनवून ही भाजी तयार होते. त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी वाटली. चला सुरू करूया. त्याच्यासाठी मी इथे 3 बटाटे असे चिरून घेतले आहेत. थोडे जाडसर काप घेतले आणि थोडे मोठेच ठेवले आहे तुकडे त्याचे. इथे मी 2 कांदे किसून घेतले आहेत. या किसडीने एकदम बारीक असा छान. इथे कढई ठेवली आहे मी, आणि या कढईमध्ये मी आता 1 चमचा कणिक, ही 1 मोठा चमचा कणिक छानपैकी भाजून घेणार आहे. अगदी छान लालसर रंग येईस्तोवर भाजायचं आहे आपल्याला याला. आपला आजच्या पूर्ण भाजीचा मेन बेस ही कणिकच आहे. हा असा रंग येतो, एकदम मंद आचेवर भाजायचं आहे, याला जाळायचं नाही आहे आपल्याला. सो इथे मी हे असं छान भाजून घेतला आहे. हा हलकासा ब्राउनिश शेड झालेला आहे. ह्याला छान असाच रंग यायला हवा आहे. ह्याच्यात मी तेल घालते, हळद घातली आहे, थोडे थोडे मसाले घालणार आहे याच्यामध्ये. 1 चमचा तिखट, काळा मसाला, गरम मसाला आणि धनेपूड, ही एवढं घालून आपल्याला हे छान असे एक पेस्ट करून घ्यायची आहे. छान याची पेस्ट करून घेऊया. थोडं तेल कमी वाटतं आहे, तर मी यात थोडंसं तेल अजून घालणार आहे. थोडं तेल घालते अजून. आता याची छान आपण अशी पेस्ट बनवून घेऊया. 1-2 चमचे तेल घातलं आहे मी याच्यात, चांगलं मोठे चमचे, आणि आपल्याला छान ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. असं छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आपल्याला. पुष्कळसे लोक रस्स्याच्या भाजीमध्ये बेसन वगैरे लावतात, पण त्या बेसनाची चव इतकी चांगली येत नाही. तुम्ही ही अशी ट्राय करून बघा, भाजी खूप मस्त लागते. आता आपण भाजीला तयारी करूया. इथे मी तेल तापत ठेवलं आहे. तेल तापलं आहे आपलं. खडा मसाला पावडर घालते आहे. ह्याची रेसिपी मी टाकली आहे चॅनलवर, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तुम्ही चेक करून घ्या. किसलेला कांदा घालूया. आता हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा, एकदम मस्त लाल रंग येईस्तोवर याला. थोडंसं मीठ घालूया, म्हणजे ही प्रोसेस जरा फास्ट होईल आहे कांदा शिजण्याची. छान भाजून घेऊया याला. ह्याला असं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याच्यात आपली ती पेस्ट घालूया. थोडंसं पाणी घालते आहे गरम. ह्याच्यात आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. छान मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी होतं ते घालते आहे ह्याच्यात मसाल्याचं. ह्याच्यात मी टमाटरचा वापर करणार नाही आहे, किंवा ह्याच्यात मी काहीही वेगळं असं वापरत नाही आहे जास्त. एकदम सिंपल भाजी होणार आहे. आता आपण ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट घालूया. 1-2 चमचे घालते आहे. तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण ठेचूनही घालू शकता. आता हे छानपैकी मिक्स करून ह्याला तेल सुटेस तर आपण छान शिजवून घ्यायचं आहे. थोडं मीठ घालते. थोडे थोडे मसाले घालायचे आहे. हळद घातली आहे, तिखट घातलं आहे 1-1.5 चमचा. 1 चमचा आपण आधी घातलं होतं. काळा मसाला घालते आहे, आणि थोडासा धनेपूड घालते. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. आता हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही भाजी जे बॅचलर्स आहेत किंवा जे आउट ऑफ टाऊन राहतात जॉबसाठी, अभ्यासासाठी, त्यांच्यासाठी ही एक भाजी खूप मस्त आहे. म्हणजे एकदम सोपी सरळ पद्धत आहे. किंवा जे न्यूली आहेत, जे नवीन कुकिंग शिकून राहिले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ट्राय करायला ही भाजी 1 नंबर आहे. एकदम सोपी आहे. नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही भाजी. थोडंसं पाणी घातलं आहे मी याच्यात गरम. आता आपण याला छान होऊ द्यायचं आहे.
हे असं छान ह्याला तेल सुटलं आहे बघा, मस्त रंग आला आहे बघा भाजीला. ह्यात तुम्ही बटाट्याऐवजी पनीर घालू शकता किंवा नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज घालू शकता, सोया चंक्स घालू शकता. भरपूर ऑप्शन्स आहे ह्याच्यामध्ये. ही भाजी एकदम अशी नॉनव्हेज टेस्ट येते ला, नॉनव्हेज भाजी खातो आपण त्याचा जसा रस्सा असतो एकदम तशी चव येते या भाजीला. रस्सा थोडा पातळच ठेवणार आहे मी, कारण ही नंतर घट्ट येईल आहे, जसं की आपण याच्यात कणिक वापरली आहे. आता ह्याला छान उकळी आली आहे. आता आपण यात आपले बटाटे घालूया. अजून एक पद्धत आहे बटाट्याच्या रस्सा भाजीची, मी टाकली आहे माझ्या चॅनलवर, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आहे, ती पण चेक करा. ती पण पद्धत खूप छान आहे आणि ती टेस्ट पण खूप मस्त लागते बटाट्याच्या भाजीची. मी याच्यात अजून 1 कप पाणी घालते आहे गरम. एकदम सिंपल आहे. झाकण ठेवून ना आपण याला छान शिजवून घेऊया. आपल्याला बटाटा शिजवायचा आहे छानपैकी, सो मी वाफेवर थोडंसं पाणी ठेवलं आहे. बघू शकता छान उकळत आहे. वाफेवरचं पाणी पूर्ण आटलं आहे आपलं छान, आणि इथे आपली भाजी पण तयार आहे आणि आपला बटाटा पण छान शिजला आहे. आपण चेक करून घेऊया बटाटा. आपला बटाटा मस्त शिजला आहे, छान झाला आहे आपला बटाटा पण. सो आपली भाजी ही ऑलमोस्ट तयार आहे. सो अशा पद्धतीने आपली ही भाजी बनवून तयार आहे. नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली मला सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.